चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अटकेनंतर बांगलादेशात वातावरण तापलंय। दरम्यान त्यांचा इस्कॉनचा आणि चिन्मयदास ब्रह्मचारींचा कोणताही संबंध नसल्याचं इस्कॉनच्या सरचिटणीसांनी सांगितलंय। तर तिकडे इस्रायलकडून काही तासातच युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाहणार आहोत त्या संदर्भातल्या या काही महत्त्वाच्या घडामोडी। बांगलादेशामध्ये चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी या हिंदू नेत्याला सोमवारी झालेली अटक आणि त्या पाठोपाठचा तुरुंगवास यामुळे भारताकडून अधिकृतरित्या चिंता व्यक्त करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आता चिन्मयदास यांच्या कारवायांशी इस्कॉनचा काही एक संबंध नाही असा खुलासा इस्कॉन बांगलादेशचे सरचिटणीस चारुचंद्र दास यांनी केलाय। बांगलादेशच्या उच्च न्यायालयानं इस्कॉन बांगलादेशवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळल्यानंतर चारू दास यांनी यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। चिन्मयदास यांची कृत्य ही आमच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करत नाहीत असं सांगत चारू दास यांनी चिन्मयदास यांच्यापासून दुरावा साधल्याचं दिसून आलं। चिन्मयदास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना यापूर्वीच संघटनेच्या सर्व पदांवरून काढून टाकण्यात आलंय। तसंच त्यांच्या कृतींमध्ये इस्कॉनचा सहभाग नसतो असं चारू दास यांनी सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।